मोनिका, मी कुकर लावू का? नाही, मी पुलाव करायचं म्हणतेय. त्याचीच तयारी चालू आहे माझी. हे आणि इकडे मी पीठ मळून घेते. अलके, अगं सोड, ती करेल, तिला जमतंय सगळं. नाही नाही, मी हिला थोडी मदत करत होते. ती सगळं व्यवस्थित करेल, तू उगीच घेते टेन्शन. ये बाहेर ये. बाळा कर ना, आणि गरज लागली तर बोलव. हो आजी. ये ये, तू काय टेन्शन घेऊ नको. ये ये, तिला सगळं जमतं, हुशार आहे ती. कसं करू मी हे सगळं? फोन सुद्धा नाहीये. मी मानसीला फोन करून मदत मागितली असती. काय करू? गॉड, पिठाचं काय करू आता? नाही, लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.